तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता राणी बसली इथं, शुभश्री इकडं खुराक खाते तिच्या बाजूला. शुभश्री इथं आणि स्टॅलिननं तिकडं खुराक ठेवलंय. राणी कशी झोपली आहे राणी. आता सकाळी ह्यांना टाकायचा भुस्सा खायला. तर खा, बस कर. तर मित्रांनो चला, आता मला जायचं बैल घेऊन आपले गाजर काढायचं काम चालू आहे. आता 15 ते 20 दिवस रोज तेच काम आहे, सकाळ सकाळी गाजर काढायचे. म्हणजे मागच्या वर्षी कसं होतं, अद्रक काढायची. तर अद्रकाची आपण अद्रकीची 1 लाईन काढायचो होत, कधी 2 लाईन काढायचो. तर तसं सारखं हे करू लागायचं. आणि हा बगळा आहे ना, एक चांगला दगड मारतो मी ह्याला, त्याच्याशिवाय कळतच नाही त्याला. तिथं गांडूळ खातोय, शेण येऊन बटाट्याला माती लावायची. परत आज आज भरपूर काम आहेत, लय मोठे का नाही खिलेरी. त्यामुळे मी बैलाला न्यायला आलोय. सर जय चल. तर मित्रांनो, अशा प्रकारे चाललेत आपले गाजर काढायचे. आज काय फोन कोणी पकडला नाही, मीच फोन धरतो. आणि गाजर काढताना मी काय बोलणार नाही, कारण की मी बोललो की मग आपले बैल काय चालत नाही. म्हणजे आई पप्पा भैया कोणी बोललं तरी काय अडचण नाही, पण मी बोलल्यावर बैल नाही चालत. मग त्याच्यामुळे मग नंतर मी रेकॉर्डिंग करतो. पण असे चालत आपले गाजर काढायचे. दम आणि मस्त गाजर. काही काही गाजर बुजवते पण मातीत, म्हणजे ते माती आड होतात काढताना. हाय, चला आता ना हे गाजर गोळा करायचे ह्याच्यातले मातीतले. असे ह्याला शेंडे पकडून इकडे ह्या ढेगुऱ्यावर टाकून द्यायचे. आता आपल्याला ना कमेंट आली होती बरं का आधी, की ह्याचा वरचा पाला अगोदर कट करायचा, मग नंतर नांगरायचे. म्हणजे वरचा पाला कट करून गुरांना खायला टाकायचा आणि मग नंतर गाजर गोळा करायचे. तर तसं केल्यावर काय होतं तुम्हाला सांगतो, जर वरचा पाला कट केला ना तर हे जमिनीतले गाजर दिसणारच नाहीत. आता ह्याच्या पाल्यावरूनच हे बघा, हा ना हा पाला दिसतो, त्याच्यावरूनच हे गाजर दिसते. तर हे गाजरांचा पाला जर अगोदर पाला कापून घेतला ना तर ह्या मातीत गाजर सापडणारच नाहीत. मग लय सापडावं लागेल गाजरांना. आणि हा पाला आहे ना गाजराला, त्याच्यामुळं लवकर सापडतात. आता हे बघा, इथं गाजरच दिसत नाही समोर, पण हा पाला घेतला ना तर हे बघा, ह्या पाल्याला इकडं मातीत गाजर बुजलेलं. त्याच्यामुळे बघा इथं किती 1 आणि 2च गाजर दिसतात. पण हे पाला पकडला ना सगळा, तर बघा हे मातीतलं पण गाजर निघतंय. आणि ह्याच्या खालचं हे गाजर पण इथं पाला धरला ना की गाजर निघतंय. ह्याला माती लागलेली असते, त्याला इकडे टाकायचं. तर त्याच्यामुळं अगोदर पाला कट करून जमत नाही. आणि हा पाला आहे ना सर जे ऐक नाही, आणि हा पाला कट केला ना तरी आपण नंतर गुरांनाच खायला देतो. म्हणजे आपण पाला कापल्यावर गुरांनाच खायला देतो. तर असं चालू तिकडं गाजर वेचायचं. तर हे असे आपण एक 10-12 ढेगुरे काढले तेवढले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत, 10-12 ढेगुरे आहेत. आणखीन 1 तास काढायचं गाजराचं, मग बस करायचं. कारण की कटिंग आपल्याला घरची घरी लवकर उरकतच नाही ना, मग त्याच्यामुळे आणखीन 1 तास आणलं की मग गाजर काढायचे बस करू. तर नंतर बैलांना दुसरं काम आहे ना, इथं गाजराचा पाला खायला टाकलाय दोघांना पण. आता हे वरच्या गोट्यातली गुरं सोडलेत चरायला, त्याच्यातली सीता पण जाणार आहे चरायला. हे गावरांग गावरांग गावरांग, हे खेळ चल. रोजच असते काय, कधीतरी चुकून उकून खायचं. चल, ह्याच्यातले सुटले शुभश्री वगैरे. मग ते आता सगळं व्यवस्थित झाल्यावर का गुरासोबत जातो कधी कधी. त्याला तर बांधत नाही ना मी, त्याच्यामुळं. शुभश्रीने पण बघा चांगली कास केली बरं का. म्हणजे आता तयार करायला लागली, तिला तरी आणखीन 1.5 महिन्यात टाईम आहे. ह्याच्यातले वृंदा वृंदा हो वृंदा काल अशीच लाल इकडं आली होती आणि नंतर मग घरीच राहिली होती. चल हाय 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 चल.
चल्ला आली आणि खिलरी पप्पा हातात घेऊन जाणार आहेत. तिला हातातच न्यावं लागते आणि ती जास्त काय खात पण नाही गुरांसारखं पोटभर. तर अशी चालू आहे आपल्या बटाट्याला माती लावायची. मी 1 तास तुम्हाला दाखवतो फास्टमध्ये. तर हे असं, मग त्याच्यानंतर पूर्ण ह्या शेताला माती लावून घेतो बैलांच्या मदतीने. तरी मला वाटतं 1-1.5 तास लागेल माती लावायला पूर्ण. आणि बटाट्याचे झाडं पण लय मोडत आहेत माती लावताना, पण जाऊ द्या. हे काय होतंय ना, इकडं जरा झाडं अस्ताव्यस्त होतात बटाट्याचे. जिथं माती लावली ना, माती लागते पण आहे बघा. इकडची माती वर येते थोडी थोडी, म्हणजे जास्त पण माती लावायची नाही. आणि कामापुरती माती लागते, फक्त हे झाड आहेत ना अस्ताव्यस्त होतात. म्हणजे पलीकडं कशा लाईन वगैरे दिसतात व्यवस्थित. आता बैलांच्या पुढं बघू आपण, हे बघा तिकडं जिथं माती लावली नाही तिथं झाडं व्यवस्थित उभं आहे सरळ, आणि जिकडं माती लावली ना तर तिकडं झाडं जरा अस्ताव्यस्त झालेत. आणि बैलांना पण ह्याच्यातून चालता येत नाही का, मुद्दामून त्या झाडावर पाय देतात काय माहिती. बैल तसं करतायत मुद्दामून का होते काय कळा ना, पण जिथं माती लावली तिथे सगळे झाडं अस्ताव्यस्त झालेत. आता या झाडाला बैलाच्या पायाने काय नाही झालं, पण तरी पण ह्याचा तोल गेला आहे. कशामुळं काय माहिती. ह्याचा पण माती लावली की लगेच तोल गेला, का सुकत येत लगेच काय माहिती. पण ह्या झाडाला तर काहीच झालं नाही, तरी ह्याचा तोल गेला आहे. मला असं वाटतं की बैलाच्या पायाने तुडवली का काय झालं, पण ते असं तोल जातो आहे झाडांचा. आणि काय होतं, लाईनमध्ये अंतर पण जास्त राहिलं नाही ना, म्हणजे बटाट्याचे झाडं पण मोठाले झालेत. तिकडं वरच्या साईडला तरी जरा बारीक बारीक झाड आहेत बरं का, म्हणजे अशा लाईन दिसतात तरी व्यवस्थित बघा अशा. आणि इकडं तर एकदमच झाडं एकमेकात चिटकून गेलेत. आणि ह्या छोट्या डोब्याने आपण माती लावतो, ज्याच्यात की हे बघा, हे इथं अशी माती साचली आणि हीच माती दोन्ही साईडला पडते. तर अशी माती लावायचं चालू आहे. आणि अवजार म्हणजे डुबं, त्याच्यावर मी उभा राहिलो आहे. चल चिमन, चल ना सरजी. मागच्या वर्षी लय बटाटे होते आपल्याकडं. बैलांना सारखं बटाट्या लावत आणायचं आणि बटाट्याला माती लावायचंच काम होतं. चिमणी आहे की बोललं की थांबतो. असं ह्यांना मार पाहिजे रे, आपण मारतच नाही ह्यांना. ह्यांना रोज मार पाहिजे, अशा अंगावर वळू म्हटले पाहिजेत, मग तेव्हा ह्यांना चालायचं कळण. चल सरजे. बैलाच्या पायाला काहीतरी झालं काय, तो डाव पाय शांतच ठेवत नाही, सारखा हलवतोय. असा अगोदर झटकीत होता महाग, हां ते तसं करतोय तो, शांत ठेवतच नाही पाय. काटा टोचलाय की काय झालंय काय माहिती, काही कळायला तयार नाही. ते बघा सारखा तो पाय, आधी आत्ता तर लय झटकत होता महाग, ते बघा उचललाच परत. काय झालं काय की आली मागच्या डाव्या पायाला. ते दोन्ही नख्याच्यामध्ये दगड गुतला होता त्याच्या, तर तो त्याच्यामुळं पाय झटकत होता सारखा. आता दगड काढला बघा, शांत पाय ठेवला त्याने. ते मी म्हटलंच काहीतरी झालं पायाला, पण ते दगड दोन्ही नख्याच्यामध्ये आला होता आणि त्याला सारखा टोचत होता. पायावर प्रेशर पडला ना पायाला की त्याला सारखा टोचत होता. मग ते लगेच माझ्या लक्षात आलं, मग दगड काढला. आता झालं व्यवस्थित बघा, पाय शांत ठेवतोय. चल सरजी, चल ना चिमान. आता चलतंय व्यवस्थित. हे गुरं आज लयच लवकर चरून आलेत, 4 वाजता चरून पण आलेत. ह्यांचे लाकडं सोडून घेतो गळ्यातले, राणीला बांधतो अगोदर. ए शुभश्री, शुभश्री, तो ऐकतच नाही ते.
तर मित्रांनो आता मी आलो आहे गायांचं उद्याचं खायचं नियोजन करायला. मी आता तोडतोय नेपेरचा घास, जो की म्हणजे उद्याचं नियोजन करतोय हे, कारण की उद्या तर रविवार आहे, दिवसाचीच लाईट आहे. पण तरी पण म्हणजे आज नियोजन करून ठेवतो, चारा वगैरे नेऊन ठेवतो, म्हणजे उद्या सकाळ सकाळी गडबड करायची गरज नाही. आणि आज चारा तोडायला माझा नंबर आहे, तर मी चारा तोडतो पण आणि नेऊन घरी टाकतो पण. आणि मी आज हे दुसरं कोयतं आणलं आहे, कारण की ह्याला जरा धार लावलेली, म्हणजे धार लावून आणलं आहे दुसरं कोयतं. आणि इथलं पहिलं कोयतं आज घरी घेऊन जातो, मग त्याला पुढच्या वेळेस धार लावून आणतो. कारण की ते सोबतच 3-4 ठोंब तोडायचे असते ना, जरा ताकद लागते, तर त्याच्यामुळं मग धार असलेलं कोयतं चांगलं. आपला नेपेर ह्यावेळेस चांगला वाढला बरं का. गेल्या वर्षी ह्या टायमाला आपण ऊस विकत घेतला होता, कारण की आपल्याकडे चाऱ्याची टंचाई होती गेल्या वर्षी. पण यावर्षी नेपेर पण भरपूर आहे, आणि नेपेर संपला तर आपल्याकडे ऊस पण आहे गुरांसाठी. पण यावर्षी चाऱ्याची कमतरता नाही भासणार आपल्याला. यावर्षी मेथी घास पण आहे ना आपल्याकडे. आणि चला आता नेपेर तोडून झाला आहे, आता वाहून टाकतो, नेऊन टाकतो लगेच. तुम्हाला एकदा दाखवतो, परत मग मोबाईल बंद करून सगळा घरी नेऊन टाकतो. हिऱ्या, कशी मग आज माझ्या उपाशीच राहिला, तुला मेथी घास नाही काय नाही. थांब आता गवत आणलंय महाग सक ना मग भरधार. हां, त्याला दम नाही टाकीपर्यंत. तर मित्रांनो आज काय झालं तुम्हाला सांगतो. आज गेली लाईट, आणि आज आपण आपले गाजराचा हलवा बनवणार आहेत. तर आईने कढईत घेतलंय तूप, आणि इकडं हे गाजरं मी खिसलेत बरं का. एवढे मोठे गाजरं मी खिसलेत, आणि हे आपल्या गायांचं दूध. तर नेमकं काय झालं, आज लाईटच गेली, म्हणजे आत्ता एक 10-15 मिनटं झालं लाईट गेली. आता काही येत नाही 10 वाजल्याशिवाय. आता काही गॅरंटी नाही तिची, कधी येईल कधी नाही. कधी कधी येते लवकर पण, आणि कधी लय उशीर येते. आणि आपण स्वयंपाक चालू आहे आपला चुलीवर. 10 नाही आई, इतके उशिरा कसे, इतक्या लवकर कसे, 8:45 वाजलेत. आमचे जेवण वगैरे झाले बरं का सगळ्यांचं. म्हणजे 8 वाजता जेवण झालं, 7:30-8ला जेवण होतं. मग स्वेटर कोण घातलं नाहीस?